नमस्कार. आज आमच्या मुखार आहात भारत राष्ट्राचे माजी कायदा मंत्री, गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री रमाकांत भाई खलपजी. श्री रमाकांत भाई खलपजी हे आता बेगीनच वयाची 75वी पूर्ण करतले. म्हणजे त्यांच्या वयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष संपूर्ण गोवाभर साजरे जावपाचे आसा आणि त्या निमतान आयज आमी तुमच्या मुखार तुमच्या समोर रमाकांत भाईजीक सादर करतात आणि त्यांच्या मनात ज्यो कल्पना आसा आजपर्यंत त्यांच्यानी ज्या पद्धतीन अचिवमेंट केल्ले आसा ते सगळे आमी तुमच्या समोर घेऊन येता. भाई नमस्कार. नमस्कार नमस्कार शिवाजीराव, थँक्यू व्हेरी मच. भाई तुमकां आयज 75 वर्सां पूर्ण जाली. म्हाका तुमकां एक प्रश्न की तुम्ही राजकारणात नेमके कशे आयले आणि केन्ना आयले? राजकारण माझं हे काय वैयक्तिक आवड आसा अशा प्रश्न. राजकारणात शिरोवन आमदार जातलो, खासदार जातलो, मंत्री जातलो अशें आमी केन्ना विचारय केलो. दर वेळा जेन्ना निवडून गेलो त्या वेळार पुढच्या वेळी आपण कंटिन्यू करतलो अशें विचार केलो. माझो फ्रेंड हो एक समाज कार्यकर्तो आणि समाजाशी निगडीत जे प्रश्न असतात ते प्रश्न अगदी जवळजवळ बालपणापासून म्हणजे समज येतं त्यापासून वैयक्तिक स्वार्थापेक्षा सामाजिक गरज जी असते ती कशी साधली आहे. लहानपणापासून अगदी मित्रमंडळी बरोबर कसं सगळ्यांचो आम्ही काही गोष्टी करू शकतो अशाच प्रकारच्या विचार आम्ही प्रयोग करतो. आणि राजकारणात हो प्रवेश हो न मागता न सवरता अशा प्रकारे झाला. मला भाऊ बांडुकराच्या घरात फोन होतो आणि ताईन सांगले की तुझी आम्ही निवड केल्या. हां म्हणजे तुझी उमेदवार म्हणून मानण्यासाठी निवड आम्ही केली असा फॉर्म भर आता 73 सालान तुमची सुरुवात झाली. म्हणजे 74 सालान 74 म्हणजे ऑलमोस्ट 50 वर्सां तशी तुमकां झाली राजकारणात पूर्ण झाल्या. आणि पहिल्या इलेक्शनात तुम्ही मांद्र्यातल्या सहज निवड झाली, भाऊच्या नावाची झाली. माझ्या स्वतःच्या योगदान त्या ठिकाणी काहीच नाही. परंतु जी काही भाषणं वगैरे आपण काही लोक स्वतः अपेक्ष झाले सांगणार त्यांना बऱ्याच तुम्ही बरे काम करतले त्यांची अपेक्षा असतात. तेरेखोल हो गाव त्या काळात त्यांनाच बरोबर वोटिंग देत असतात. पहिल्यांदा जेव्हा मला तिकीट दिली तेव्हा त्या सगळ्या गावात पूर्ण गावात माझ्यासाठी मतदान केलं आणि पुढचा इतिहास तुमचा खबर असा एका मागोमाग बरोबर काम करीत गेले. भाई खरं म्हणजे तुम्ही 74 सालान राजकारणात आयले. राजकारणातल्यान सुरवातीक मगो पक्ष, मागीर मदीं BJP, काँग्रेस असं तुमचा प्रवास. पण दोन कारकिर्दीत प्रामुख्यान तुमच्यो गाजल्यो. एक म्हणजे जेन्ना तुम्ही गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री काही काळापुरते आसले, परंतु खरी कारकीर्द तुमची गाजली ती म्हणजे ज्या वेळार तुम्ही भारत राष्ट्राचे कायदा मंत्री आणि भारत राष्ट्राच्या कायदा मंत्री झाल्या उपरांत तुम्ही काही असे अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. त्या संदर्भात तुम्ही आमकां सांगू तो मग आता आयुष्याचा सुवर्ण महोत्सव तुम्ही म्हणतात जन्मदिन. तर तो काळ जो असा दिल्लीचो हो अगदी सुवर्ण काळच म्हणून जाय. सुदैव असे की ज्या प्रकारे माझी सुरुवातीची निवड आमदार म्हणून झाली अकल्पितरित्या म्हणजे न मागता सवरता तशी दिल्ली केल्यानंतर म्हणजे खासदार म्हणून निवडून गेलो आणि त्या मंत्रिमंडळात माझी सहजरित्या तशी तिथं त्या ठिकाणी माझी एंट्री झाली. कारण झाले असे की नीलम संजीव रेड्डी यांचे निधन झाले. त्या माजी राष्ट्रपती नव्यानंच वाजपेयीचा राजीनामा देऊन वाजपेयी सरकार एक परात्काराची सरकार केले आणि देवेगौडाची निवड झाली. पार्लमेंटात त्यांच्या निधनानिमित्त दुखवण्याचा ठराव चर्चेत पावला नीलम संजीव रेड्डी आणि अनेक नेते त्या भाषणाचे त्या तोंडावरचे भाषण करू लागले. तर मी धावत बसून त्यावेळेचे सभापती त्यांच्या कानाला लागलो. 2 मिनिटं भाषण करपाचें आसा ह्या विशयाचेर. तर ते म्हणाले तूं चला जाग्यार चला तुका मेळचें करूं कारण जे कोण बोलणार वक्त्याची निवड झाली आसा आणि विविध पक्षांचे नेतेच फक्त भाषण करतले. म्हणजे मी माझ्या पक्षाचो मी नेतो जरी एकमेव जरी झालो तरी महाराष्ट्रातील लिडर या नात्यान म्हाका अधिकार दिसता हे भाषण करूंक.
ना ना म्हणपा जाऊन गेले आधीच ठरला कोणी उलटले ते आता पण ऐकायला नको म्हणजे नुसतं ते का कोकणीत एक शब्द असं हिचण म्हणून ते लागलं जरा काही सुद्धा त्याप्रमाणे मी जो नाराकच लागलो त्याच्यात तिथे असं असं खाली बसून पिक्चर सभापती शेवटी त्याच्याकडे कंटाळून मला सांगले की चल तुला 2 मिनिटं बोलून घेतला जास्त बोलून तुला नाही शेवटचे भाषण झाले त्यानंतर ते पंतप्रधान झाले चंद्रशेखर आणि रमाकांत पुकारत सभापती मला काय म्हणून म्हणायला काय बोलावे तयारी काय भाषणाची काय दाखवतो तो विषय एक डोक्यात आणि चमत्कार घडल्यासारखी गोष्ट झाली डोळ्यात मुखातल्या जे शब्द बाहेर पडलेला अत्यंत पूर्ण विलक्षण होतो प्रभाव त्या सगळ्या सभागृहातील झाला असे काय मोठे मांडले हवे माझं नंतर त्या भाषणानंतर सभागृहाच्या मोठमोठ्या नेत्यांनी येऊन कौतुक केलं खुद्द पंतप्रधानांनी कौतुक केलं कळलं ना तर मांडला विषय असो मी म्हटलं आज या सभागृहात मोठमोठ्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहताना निलम सबजुर्डीचे कौतुक तर केला आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काय काय करते अशा प्रत्येकाने अनेक कल्पना मांडल्या असतात कोणी धरणांना नाव द्यायचं म्हटलं कोणी सरोवरांचं नाव द्यायचे कोणी युनिव्हर्सिटी करते कोणी विद्यापीठा करते म्हणून गोष्टी सांगून गेल्या त्यांच्या निधनानंतर म्हणजे आता अनेक पंतप्रधानांनी जाऊन गेले या गंगा यमुनेचं तिथलं पाणी वाहून गेले दिवसाने हिशोबच लागतो ना परंतु गोव्याच्या बाबतीत म्हणजे ते गोव्याच्या हृदयांकरता एक स्थान असायला आमचं ते स्थान असे आहे की ते राष्ट्रपती असताना गोव्याला गेले आणि त्यांच्या हस्ते शशिकाताई ठाकूर मुख्यमंत्री त्यावेळेला मी एक आमदार मी त्यांच्या पुढे बरोबर त्यांच्या साथीत त्यांच्या उभा असा आणि त्यांच्या हस्ते आम्ही त्या पुलाची पायाभरणी केली 18 वर्ष झाली त्या पुलात कोणी दुर्लक्ष केलं असं पूर्ण झालं ना तर माझ्या दृष्टीने गोमंतकाच्या हृदयाचे त्यांचे स्थान हे पक्के मुळचे त्याने काम केले पुढं जाऊचे या अपेक्षेत आता जी तुम्ही नवे पंतप्रधान झाल्या ते पंतप्रधान करतात की त्याची पुण्यतिथी पहिली दिवसच्या पहिली एका वर्षाच्या आत सहज शक्य असं काम तुम्ही हीच त्यांना खरी श्रद्धांजली जातली सगळ्या माणसाचे म्हणजे आज आम्ही दुभंगलेले असतात तालुक्यात 2 तालुक्याचे नव्हे तर पेडणे गोवा आणि महाराष्ट्र जनता दुभंगलेली असतात राष्ट्रीय महामार्गावरती तो अत्यंत महत्त्वाचं लहानचं पूर असा तुम्ही काम पूर्ण करते या सभागृहावर सगळ्यांच्या वतीने म्हणजे विनंती करतात आणि हे भाषण सुरू असतात इंग्रजीत भाषण करायचं सगळ्यांचे नजर माझ्याकडे बघा ते अजून दृश्य डोळ्यासमोर दिसतात सभागृहातली भरगच्च बदला कारण नव्यानच पंतप्रधान झाले असतात आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम व्हिजिटर्स गॅलरी बनल्या प्रेस गॅलरी बनल्या तिथे राजदूत बसल्यावर सगळ्यांची नजर माझ्याकडे आणि इंग्रजीतले भाषण माझ्याकडे झाले ते सगळ्यांनी ऐकायला गेले 2 मिनिटापेक्षा जास्त बघा 2-2.25 मिनिटं काय भाषण झालं सर्व पास भरभर सगळे खासदार माझ्याकडे येऊ लागले कुठून आपापल्या जागेत अनेकांनी चिठ्ठे धरले मग मोठमोठ्या नेत्याने धरले आणि पंतप्रधान मग बोलू नये या माहिती अंगाला उठत त्यांच्याकडे खाना राहत ब्रदर व्हेरी गुड कम टू मी टुमॉरो विथ अ लेटर हा अगदी सभागृहातच सांगायला गेली ऑफकोर्स सगळं भाषणा वगैरे झाल्यानंतर आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलं त्यांची माझी अगदी प्रत्यक्ष ओळख किंवा ते आणि मी असे जवळीक त्या पुलात आणि निलम संजीव रेड्डी आणली असे म्हणत मग हे भाषण तुमच्या तुम्ही कायदा मंत्री जावपाक कारण ठरले नंतर मग देवेगौडांनी चालले तुझे शिक्षण किती झाला म्हटलं मी होत केलं व्यवसायात तर तू बघ कायदा मंत्री तू ते पद घे तुम्ही सांगाल काय आणि ही सुद्धा अशी कहाणी अशी असा मंत्रिमंडळ माझी निवड झाला ही मला शेवटच्या क्षणापर्यंत माहिती नाही म्हाका जे निमंत्रण पावले ते असे की राष्ट्रपती पळोवपाक गेले की म्हणजे आताच्या पॉलिटिक्सान मंत्रीपद मेळपाक लॉबिंग वगैरे कसलेच करून काम केलं ना कसलेच करून केलं आणि दंडवती सारखे जे बरीचसे असा त्यांना असे लॉबिंग विबिंगची आवड असते तसं तर झाली अशी म्हणजे त्या दिवशी काही जणांनी निवड केली पण भागा करून ना राष्ट्रपती भवनात शिडी चढत वर पावता म्हणसर तुतारीची घेऊन ऐकून येऊ लागली म्हणजे राष्ट्रपतीचे आगमन झाले माझ्यासाठी खुर्ची एकच खाली असली त्याच्या नजरेत मग इशारा केला की त्या ठिकाणी तुम्ही बसा जाऊन म्हणून आणि मी अजून मागे जाऊन शपथ घेतली
आणि मंत्रीपद म्हणून काम केलं. तो इन्सिडंट जरी असो अकस्मात झालो पण तो क्षण अगदी माझ्या अगदी वेगळं असं काढलं. कारण त्या एका क्षणात अनेक गोष्टी हा करणे म्हाका शक्य झाले. आणि आणि कायदा मंत्री म्हणून तुमची कारकीर्द तशी बरीच गाजली. बरीच गाजली. म्हणजे खूप तुम्ही काम एक कायदा मंत्री म्हणून आजही तुमच्याविषयी संपूर्ण भारतभर उरलेले होते. केवळ भारतातच नाही तर विदेशातले लोक सुद्धा बोलतात की तुम्ही त्यावेळा कायदा मंत्री म्हणून काही धोरणात्मक निर्णय घेतले. त्या निर्णयाविषयी सांगत थोडंसं. पहिली गोष्ट झाली की वकील म्हणून मी स्थानिक कोर्टात काम करणारा माणूस आहे. आणि मी अशिलांची ससे होलपटावे अनुभवलेली. बरोबर. तुम्ही पण ते अनुभवतात. काय म्हणून की आजोबान खटला भरायचो त्यांच्यावर किंवा त्याने भरायचा कोणावरती. आणि नातवाच्या कारकिर्दीत सुद्धा त्या खटल्याचा निकाल लागला. तो विलंब, तो इतको विलंब कशामुळे जाता, कित्याक जाता, तो पहिलो प्रश्न उभो झालो माझ्यासमोर. तो कसो अगदी विलक्षणरित्या हो प्रश्न ते उभो झालो त्या ठिकाणी. जाणीव असतेच मला. दर 26 नोव्हेंबर हो लॉ डे म्हणून साजरा जाता. आणि इलेक्शन हे आम्हाला मंत्रीपद झाल्यानंतर तो कार्यक्रम केला सुप्रीम कोर्टच्या आवारात. तो कार्यक्रम तर त्या लॉ डेचा फक्त 4 लोक बोलतात. एक चीफ जस्टिस, एक लॉ मिनिस्टर, एक अटॉर्नी जनरल आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष, बार काउन्सिलचे अध्यक्ष आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष असे एक तर स्वागत करता, एक तर आभार मानतात. आणि ही 3 भाषणं, पहिलं अटॉर्नी जनरल, नंतर लॉ मिनिस्टर आणि नंतर चीफ जस्टिस. परत एकदा परिस्थिती माझी अशी की बघा उत्स्फूर्त भाषण करते म्हणून माझ्यासमोर हो जो सर्वसामान्य जो लिटिगंट किंवा ज्याचे केसेस चालतात त्याची जी काही परिस्थिती जाता, माझ्याकडे सुद्धा काही खटले असे त्या काळात झाले. मी 72 सालात मुख्य झाल्यानंतर जी पहिली केस घातली ती नंतर जवळजवळ 40 वर्षात झाली केस. अरे बाबा. सोपली ना असो प्रश्न. तर मी उभं राहिलो आणि प्रथम सगळ्या जस्टिस न्यायाधीशांचा नमस्कार केला. म्हटलं भारताच्या न्यायाधीशाची ख्याती जगभर असावी. तुमची विद्वत्ता जी आसा त्या विद्वत्तेचं कौतुक जगभर करता. परंतु म्हाका अशें दिसता की तुम्ही ह्या सिद्धांती मनोऱ्यान बसले अशें उत्स्फूर्त शब्द तोंडांतल्यान भायर सरले. अशात लॉर्डशिप्स इट अपियर्स टू मी दॅट यू आर सिटिंग इन आयव्हरी टॉवर. असं मी का बोललो? एक प्रकारे हा अपमानास्पद अशी ही होती. पण तोंडातनं शब्द तर गेले. बट असं झालेलं आहे की फ्रॉम ह्या उच्च स्थानावरून तो जो खाली पायरीवर जो लिटिगंट आहे तो तुमच्या नजरेत येत नाही. तुम्हाला दिसत वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या हा न्यायासाठी याचना तुमच्याकडे करतोय. ही इज बॅगिंग फॉर जस्टिस आणि त्याच्याकडे लक्ष तुमच्यावर जाणार. आणि हे बोलत असताना माझ्या लक्षात आले की कारणीभूत फक्त काय जजेस नाही, ही सगळी प्रणाली कारणीभूत कारणीभूत असतात. सरकारी त्याला कारणीभूत असो इमिजिएटली आहे रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे. म्हटलं मी तुमच्याकडे बोट दाखवलं खरं, परंतु आम्ही म्हणजे हे 3 कोटा माझ्याकडे येतात. म्हणजे सरकार तुमच्यापेक्षा जास्त जबाबदार असतात. त्या कायदे करून जे असतात ते कायदे करूनची बदल करत असतात. त्याबरोबर तुमका दोष कसं म्हटलं की नॅशनल सर्व्हिसेस लिगल ऑथॉरिटी ऍक्ट असा त्याखाली लोक अदालतीची जी सिस्टम असा ती सगळी त्याचे प्रमुख तुम्ही सुप्रीम कोर्टचे जज असतात. सेक्शन 89 CPC जे कलम आहे तुमच्या कारकिर्दीत आणि आकडेवारी दिली म्हणजे निदान जवळजवळ 4 कोटी खटले विविध कोर्टात प्रलंबित असतात वर्षानुवर्ष. आणि बाकी म्हटलं सेमी क्वासी ज्युडिशियल कोर्टात जे असतात ट्रायब्युनलनी ते वेगळेच. ते जर धरी तर जवळजवळ 5 कोटी खटले म्हणजे प्रलंबित असतात. आणि प्रत्येक खटल्यात आमची ॲडव्हर्सियल सिस्टम असल्या कारणाने 2 व्यक्ती किंवा 2 कुटुंब प्रत्येक खटल्याशी निगडीत असतात. प्रत्येक कुटुंबात जर 5 लोक जर धरले तर 5 गुणे 10 लोक, 10 गुणिले 5 कोटी, 50 कोटी भारतीय जनता न्यायाच्या प्रतीक्षेत. आणि त्याच्या भोवती नंतर वकील, त्यांचे विटनेसेस आणि इतर सगळे जे असतात हे जर काय जर 100 कोटी जनता म्हणजे संपूर्ण भारतीय जनता न्यायाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्ष उभी असतात. तुम्ही त्यांची मानसिकता लक्षात घ्या. त्यातून निर्माण झालेले इतर खटले लक्षात घ्या. फौजदारी खटले लक्षात घ्या. लॉस ऑफ मॅन डेज लक्षात घ्या. प्रत्येकाची जी उत्पादन शक्ती, क्रय शक्ती, उत्पादन शक्ती ज्या असतात
तुझा ऱ्हास टिकला जातो. लक्षात घ्या, गोव्याचे भारताचे अर्थकारण त्या सगळ्या गोष्टीमुळे विभागलेले असतात. हे सगळ्या तुमच्या ऍक्च्युली हृदयातल्या नाही. हृदयातल्या सगळे शब्द बाहेर पडले. आणि आय टेल यू, यंग पीपल, तुमच्यासारखे तरुण वकील जे असतात त्या तरुणाने एक प्रकारची एक वीज संचाल्यासारखी झाली. जजेस लोक नुसते मख्ख असे बसून, कारण थोडंसं त्यांचं म्हणजे भाषण तिखटच झालं त्यांच्याकडे, परंतु ते सगळ्या तरुण वकिलांनी जो असं नुसतं टाळ्यांचा जो कडकडाट केला नाही, अजून आठवतात काय आणि तेव्हा आता म्हणजे हे सगळे झाले ते जो तो सिस्टम चालता पळय, लोक अदालत सिस्टम चालता तुमच्या, ती ऍक्च्युली कारकिर्दी टर्निंग पॉईंट असते. टर्निंग पॉईंट. तर झाले किती असते किती केल्यावर तसं समजून घ्या. केल्याबरोबर आम्ही एक तर रामस्वामी यांनी आमची जवळजवळ दर दिवसानंतर भेट दाखवा लागली. आणि लोक अदालतचा कार्यक्रम आम्ही देशभर घेऊन गेला. एक्झॅक्टली. एक प्रचंड असं त्याला एक चालना मिळाली, खटले बेगीन संपवून जाईल म्हणून हे एक काम केलं. अनेक राज्याने लिगल सर्व्हिस अथॉरिटीची रचना स्थापना जामण्याची ती स्थापना झाली. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही किती केले की सिव्हिल प्रोसिजर कोड होता असा तो जोपर्यंत आम्ही बदली ना, लोकाभिमुख करीना, खटले लवकर जाऊचे म्हणून करणार लोकांना काय टाकू. त्यासाठी जर समिती नेमली तर ती वर्षानुवर्ष काम करते. माझ्यासमोर जॉर्ज फर्नांडिस यांनी छान एक कल्पना मांडली, म्हणजे सूचना दिली. काय म्हणून ते रमाकांत, आमचे हे सरकार एक प्रकारचे कडबळे असतात. 18-19 पक्षाचे एकत्रित करून हे सरकार झाले असतात. त्या कडबोळ्याचे वर्णन भानुमतिका कुंभा असं शब्दप्रयोग केलं. तत्कालीन पंतप्रधान आणि नंतर ते गोष्टी पक्ष झाले ते हे काय नाव त्यांचं, वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयींनी केलं. तर त्या कुंभ्याची कुठू शकता त्यांना नाही कोण सांगतो अशा प्रकारच्या जिल्ह्याचे कानमंत्र दिलं मला की जे 5 वर्षांनी काम करू दे ना ते आपण 3 वर्षांनी पूर्ण करूया लवकरात लवकर. कारण आमचा शाश्वती ना किती वेळ सरकारचा. नंबर 2, हे 3 वर्षाचं काल किती माझ्यापुरता आम्ही निर्णय घेतलो. कोण जाणे 2 वर्षांनी उरतले गेला ते, तर 2 वर्षांनी पूर्ण करूया. आणि म्हणून मी आमचे ॲडव्होकेट उलगावकर त्यावेळी भारताचे ॲडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून दिल्ली असले. मी त्यांचा विनंती करून त्यांना घेऊन गेलो. त्यांच्या पोर्तुगीज ज्ञानाचा उपयोग केला. कायदा मंत्री, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल आणि आमचे लॉ सेक्रेटरी अभिषेकी सॉरी वकील काही लोक असे एकत्रित बसून आम्ही सिव्हिल प्रोसिजर कोडची संपूर्ण तपासणी केली आणि एक नवे कोड बिल आम्ही तयार केले अमेंडमेंट करण्यासाठी. ते बिल आम्ही सिव्हिल प्रोसिजर कोड अमेंड केलं टोटली. आणि अशी कल्पना झाली बद्दल मला सांगा की खंयचीच केस फायल केल्यानंतर अपील वगैरे बाजूला जर काढले तर अवघ्या 1 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या अवधीत ते केसीचा टिका लावली. अशी त्याची संरचना आम्ही नव्याने केली. अपीलची संख्या कमी केली, रिव्हिजनची संख्या वगैरे कमी केली. आणि त्याचबरोबर एका कोर्ट खटल्यांना केस उभी जातात त्यावेळी काही खटल्यावरती साधे मामूली प्रकारचे असतात, सामंजस्याने सोडवण्यासारखे असतात. ऑल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन पद्धती वापरून मिडिएशन, कन्सिलिएशन, लोक अदालत या अनेक मार्गात त्यांनी खटले सुरू होतात. बरोबर. ही अगदी काय जीव घेण्या प्रकारवर नसतात. तर ह्या सगळ्याचा समावेश आम्ही नव्याने त्याची प्रोसिजर एक्झॅक्टली. कारण म्हाका याद जाता हांव जेन्ना लॉ स्टुडंट आसलो, तुमच्या कारकिर्दी नंतर म्हणजे 2000 हांव लॉ करपाक लागलो, आमकां लिगल एड सिस्टम आयली. ती वास्तवीक तुमच्या कारकिर्दीची फलनिष्पत्ती आसली. आमकां एक वेगळो पेपर आसलो लिगल एड म्हणून. कारण कशें आसता की काही ज्यो भिगल्ल्यो गजाली आसता कोणी केला कितें केला हे अनेक लोकांक खबर ना. परंतु आयज ह्या तुमच्या खरें म्हणजे कामाक लागून तशें पळोवपाक गेल्यार असंख्य खटले आयज बेगिनात बेगीन निकाली लागले. अत्यंत माझे आणि त्याच्यानंतर तुम्ही बाई कायदा आयोगचे अध्यक्ष झाले. आणि म्हाका याद जाता एकदा कायदा आयोगचे अध्यक्ष असताना सुद्धा तुमचा म्हाका फोन आयलो. म्हाका ती याद जाता की जमनीच्या विशयाच्या संदर्भात तुम्ही एक म्हणजे जे म्हाका याद शेतकरी कसयणारी जमीन आहा ती जमीन शेतकऱ्याची शेतकऱ्याकच मेळपाक जाय आणि ती विकपाक जायना म्हणून तुम्ही गव्हर्नमेंटाक एक ड्राफ्ट धाडलेलो. बरोबर. आणि तुम्ही काही म्हणजे जे नवीन हे आसात भुरगे आसात त्यांच्याशी तुम्ही चर्चा करताले. आणि आम्ही त्यांना सोशल फिल्डान हाडले. आणि म्हाका याद जाता त्या वेळार तुमचो फोन सुद्धा आयलो की आपण अशें केला, अशें रिकमेंडेशन धाडलेले आहा. त्या संदर्भात भाई तुम्ही मातसो प्रकाश जोडता. हो सुद्धा विषय माझ्या दृष्टीने खूपच मोठं महत्वाचं अचिव्हमेंट आसा.
परवाच तें पुस्तक हांवें माझं ते 22 रिपोर्ट त्यावेळी मी गव्हर्मेंटाक सादर केले. बरोबर. जसे जसे रिपोर्ट तयार जाता तसे मी सरकाराक ते दाखल करी. आमचे दिगंबर कामतीकय दिल्ले हांवें आनी सगळे कंपायल करून आमचे पर्रीकर मनोहर पर्रीकराकय ते सादर केले, पण तेजे कडेन कोणी लक्ष दिलें ना. त्यातलो सगळ्यात अत्यंत महत्वाचो त्या कायद्याचो भाग म्हणजे कन्झर्वेशन ऑफ लँड, वॉटर बॉडीज, खरें. शेतकऱ्याचे हक्क, गोंयकाराची जमीन कशी गोंया कडेन उरतली ह्या संदर्भात केल्लो एक रिपोर्ट आसा. एक्सिलेंट. तुमकां दाखवू शकता आतांच तो. हांवें वाचला तो ड्राफ्ट. तो आनी तेच्या भितर रिपोर्ट दिलो. लँड टायटलिंग बिल तयार केलें. हे देशान खंयच ना. देशान खंयच ना लँड टायटलिंग बिल. ते तयार करून दिलें. लँड टायटलिंगचो अर्थ असो की पोर्तुगीज कालावधीन संपूर्ण गोव्यान जरी ना तरी काही भागांनी एक संपूर्ण रेकॉर्ड तयार केले. भूमापन केले. बरोबर. सेवा कशी आसच्यो, लांबी रुंदी कशी आसची ते तयार केले. आणि ते सगळ्यांचे मिळून एक तुझे डिस्क्रिप्शन नंबर जो आम्ही आज वापर करता ती आसली. परंतु जेन्ना सर्वे जाली आमची लँड सर्वे ऍक्ट आमचो जो रेव्हन्यू कायदो जालो गोवा सरकारचो, लँड रेव्हन्यू कोड, आणि सर्वे जाली त्या वेळार ह्या जुन्या कायद्याकडे जुन्या रेकॉर्ड कडे कोणी दुर्लक्ष केलं. आणि गोष्ट अशी झाली की अनेक जमिनीचे जे मोजमाप झाला त्यावेळी संपूर्ण जमीन काही वेळा इन्क्लूड जावंक ना भितर, आणि काही वेळा दुसऱ्याची आजूबाजू जमिनी एकत्र झाल्या. आणि ऑक्युपंट कोण आणि टेनंट कोण आणि अदर रायट्सचे कॉलम काय ना काय गोष्टी त्यामध्ये सगळं जावन डिस्प्यूट जमीन विषयक अनेक प्रकार झाले असतात. कूळ कायदो आम्ही केलो. तसेच त्याची जमीन होताईन त्यावेळा कोण आमच्या महाराष्ट्र निगमंत्र्याक पक्षान केलो. माझे योगदान भितर आसा ह्या सगळ्या कायदो करीत आसतना गोवा विधानसभेचो आमदार म्हणून थंय अंमलबजावणी जाली ना. कूळ कायद्याक आव्हान दिल्लें. ते आव्हान सुप्रीम कोर्टान पेंडींग उरलें वचून थंय. कायदा घटना बाह्य म्हणून निर्णय जाल्लो. उपमुख्यमंत्री असताना तो सुप्रीम कोर्टाक वचून त्या वेळार हांवें करून तो एकदा कायदो पास करून हाडलो. बरोबर. पण अंमलबजावणी आजय जायना. खरें. त्या संदर्भात काँग्रेसी काही शब्द काढिना, आवाज काढिना, भाजपाय काढिना, कोणच पक्ष उलयना. आज शेतकऱ्याची काय परिस्थिती आसा. बरोबर. इतकी धरणां बांधली आम्ही मोठमोठी. शेकडो एकर हेक्टर भूमी आम्ही पाण्याखाली कमांड एरिया खाली आणली. वास्तविक तुम्ही जे दिलेले ड्राफ्ट आता सुद्धा नवीन सरकार म्हणणे हे सरकार सुद्धा त्याचे जर विचार करीत नाही जाल्यार हे जे आम्ही वास्तविक पळोवंक गेल्यार गोव्यात जमनीचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात पावले. पण त्या प्रश्नांक वास्तविक तुमच्या जर ड्राफ्टांचो खरो म्हणजे उपयोग जावंक शकता. आयज दूर देवन पळोवंक गेल्यार गोंयान कायदा आयोगाचो अध्यक्ष कायदा आयोग कामच करना. आणि ते 22 रिपोर्ट त्याशिवाय इतर रिपोर्ट सोडून द्या. त्यातले जमीन विषयकच जास्त रिपोर्ट असतात. एक्झॅक्टली खरें. तुम्ही भाई पळोवंक गेल्या की नेहमी जो विचार मांडटाले तो दूरदृष्टी दवरून विचार मांडलो. पण म्हाका सुटताले त्याप्रमाणे तुम्ही ते मांडले आणि जावं अशें बऱ्योच म्हणजे बऱ्योचश्यो गजाली तुमच्या कारकिर्दीन घडल्यो. आणि जर आजय तुम्ही जे कितें केल्लेलें आसा इवन लिगल सिस्टमान म्हणा ह्या तुमच्या ड्राफ्टच्या सिस्टमान तुम्ही उपमुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी काही निर्णय घेतले गोंयच्या हिता खातीर. म्हजो तुमचा शेवटचो प्रश्न आसा की भाई ह्या नवीन जी युवा पिढी आसा जी आयज पॉलिटिक्सान येवपाक सोदता, समाजकारणान येवपाक सोदता, तांकां तुमचो कितें संदेश? माझं एकच म्हणणें आसा बाबानो, राजकारणात या, परंतु तुमचे हात सुरवातीक जसे स्वच्छ असतात, राजकारणात तुम्ही यांना बाजूक सरकार इतके ते स्वच्छ उरले. ही करा. करप्शन देव जाणे आमच्या या अगदी पाळा सगळीकडे पासून गोमंतकीय राजकारणात टोटली विभागलेलं आसा. हे जावचें ना ह्यासाठी मला मिळतो. आणि ज्या भूमीशी तुम्ही निगडीत आसा त्या भूमीचे रक्षण करण्याचा तुम्ही ध्यास बाळगला. फक्त बंदूक घेऊन सीमेचेर लढाई करणारो सैनिक आसा तोच देशप्रेमी किंवा तो मेलो जाल्यार ताका मार्टर किंवा म्हणटात तितलेंच समजू नाका. प्रत्येक विधानसभेतलो आमदार, खासदार आणि पातळीचेर स्थानिक पातळीचेर काम करणारो पंच सदस्य सुद्धा, सहकारी सोसायटीचो सादो शेअर होल्डर, त्या प्रत्येकाचे शेवटी आमची पांय ह्या भूमीचेर उबे आसात. तीच जर गोवायकांची भूमी जर आमची जर निसटली हातांतल्यान गोवा उरतलो. बरोबर. तुम्ही सिंगापूर करतले गोवा म्हणून सांगतले ना, सांगा सिंगापूर सारखे आम्ही गोव्याची रचना करूया किंवा शांघाय सारखे नवे शहर करूया.
हाँगकाँग दर्शक सिंगापूरचा पोलिसांचा ड्रेस आहे आणला हो आम्ही सिंगापूरचं पण गोवेकर राहील का बरोबर. तर हे असले भाई आता 75व्या वर्षांत पदार्पण करतले. अजूनही भाईंकडे तोच जोश तोच स्टॅमिना अजूनही कायम असा. आणि हाच्या पुढे सुद्धा भाई गोव्याच्या राजकारणात एक दिशादर्शक भूमिका बजावू शकता आणि बजावपाची कॅपॅसिटी त्यांच्यात अजूनही आसा. तर भाई तुम्ही आमकां वेळ काढून तुमचो वेळ दिलो त्याबद्दल देव बरें करूं म्हणटा आणि देवाकडे मागता की तुमकां आयुष्य आरोग्य हे सगळें मेळचें. तुमचे हांव कौतुक करता की तुम्ही तुमच्या 70सारख्या भागात ज्या प्रकारचे काम करीत आसात ते सुद्धा भूमीशी निगडीत आसा. तुमचे ती भूमी राखची कशी ती उरची कशी तुमच्याकडे शेतकऱ्याचे कल्याण कशें जावचें यासाठी तुमची तळमळ आसा कळ्ळें. त्याबद्दल तुमचे कौतुक करता आणि तुमकां वयच जास्त असल्या कारण आशीर्वादही दिता की खूप मोठे कार्य तुमच्या हातून घडचे आणि त्यासाठी प्रयत्न करता. खूप खूप धन्यवाद.